आजचा विषय होणार आहे घासाविषयी, म्हणजेच आपल्या जनावरांसाठी चारा। तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या उत्तरेश्वर चाटेज ब्लॉग ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, चॅनलमध्ये तुम्ही सगळेजण कोणी जर नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करून ठेवा। ती पाठीमागं आपल्या बघू शकता तुम्ही बुलेट 4G नावाचा घास, तर ह्याच्याबद्दल आपण माहिती देणार आहे सविस्तर। तर आपल्यापाशी किती वर्षापासून आपण लागवड करताय, ह्याचे फायदे काय झाले आणि किती आपलं नुकसान होण्यापासून वाचलं हे पण तुम्हाला सांगणार आहे। तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, कसं नुकसान होणार आहे आणि कसं आपलं नुकसान वाचणार आहे आणि त्याच्यामधून कसे आपल्याला नफा भेटणार आहे। तर चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत, आणि तुम्हाला आवडणारा व्हिडिओ मित्रांनो कमेंट करायला विसरू नका, आपला व्हिडिओ हे कसा वाटलाय ते। तर बघा मंडळी, तर ह्या घासाची आता सध्याला उंची जर बघितली तुम्ही, तर मित्रांनो ह्या घासाची जर उंची आता सध्याला 7 फुटापर्यंत उंची आहे मित्रांनो। बघू शकता इथं खाली बुडामध्ये तुम्हाला दिसतंय। तर ह्याच्यामध्ये अजून तेवढा काय निबर झालेला घास नाही मित्रांनो। बघू शकता हे जर घास आपण असा मोडून जर बघितला, तुम्हाला मोडून दाखवतो। ही एक चिपाड बघू शकता, हे आपण हातामध्ये धरलेलं चिपाड आहे। तर बघू शकता ही चिपाड आपल्या हातामध्ये अक्षरशः असं मोडून आलेलं आहे मित्रांनो। म्हणजे तुम्हाला माहिती असू शकतं मित्रांनो, कारण प्रत्येकाच्या घरी घास तर असतोच, तर दुसऱ्या घासाचं टिपरू असं मोडत नाही। बघूया वाकून पण आपण मोडतं का काय होतंय। तर बघू शकताय वाकून सुद्धा मोडणं झालेलं आहे मित्रांनो, कारण ह्याच्यामध्ये एक लवचिकपणा आणि ह्याच्यामध्ये टिकवण क्षमता जास्त, म्हणजेच कसं की ह्याच्यामध्ये आपल्याला जनावराला जी चारा लागतो का, प्रोटीन किंवा चांगलं म्हणजे पशुखाद्य जे म्हणतो आपण हिरव्या चाऱ्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मित्रांनो आहे। तर मित्रांनो ह्याचं नाव बुलेट 4G असं आहे। तर मित्रांनो ह्याला लावून आपण 1 वर्षभर झालेलं आहे मित्रांनो। बघू शकताय ह्याच्या जी ठेंबड्याची जी क्षमता आहे किती मोठी झालेली आहे मित्रांनो। तरी पण हे बांधाच्या कडीची काकरी आहे मित्रांनो। बघू शकता इकडं बांध आहे आपला, आणि हे आतमधली जी काकरी बघितली इकडली एक साईडची तुम्हाला दाखवतो। तर मित्रांनो हे जर काकरी बघितली तर बघू शकता हे बेटामध्ये हे काही सगळं जी दिसतंय का, हे तर सगळा बेट आहे तुम्हाला मित्रांनो सांगतो मी। तर हे सगळं बघू शकता हे किती असं ह्याला फुटवा झालेला आहे मित्रांनो। बघू शकता मध्ये आतमधून तुम्हाला दाखवतोय किती पानाची साईज ही सगळी मोठी आहे मित्रांनो। ह्याला जर सांगायचं झालं तर मित्रांनो ह्याला बघू शकता आपण हात धरलेला आहे असा, तर ह्याला काटा म्हणजे कत्ताही नाही मित्रांनो। बघू शकता इथपर्यंत आपण वडीत आणलं ह्याला, तर बघू शकता इतक्या लांब असं ह्या घासाचं चिपाड झालेलं आहे मित्रांनो। आणि इथून जरी ओढलं का तरी हे चिपाड दिशा असं मोडून येतं मित्रांनो। तर सांगायचा मुद्दा एवढाच की जनावरांसाठी असाच जरी टाकला तुम्ही तोडून घास, समजा आपण कापला कोयत्यानं किंवा इड्यानं, तर मित्रांनो हे घास असा जरी टाकला का तर ह्या घासामध्ये इतकी म्हणजे मऊपणा आहे की तुमचं जनावर किती पण मोठा घास होऊ द्या, इतका पण हे काय इथं तुम्हाला एकदा घास दाखवतो मोठा झालेला आहे। तर हे पण घास तुमचं जनावर असं कडाकडा खाऊन टाकते मित्रांनो, इतकं ह्या घासाचं मऊपणा जास्त आहे मित्रांनो। तर निबर जरी झाला का घास तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो। बघा हे निबर थोडंसं झालेलं आहे, जास्त काही नाही परंतु निबर थोडं झालं आहे। तर बघू शकता ह्या घासामध्ये बुलेट 4G नावाच्या घासामध्ये ही एक खासियत आहे मित्रांनो की ह्याला निबर झाल्या ह्याच्यामध्ये बघू शकताय असं जे आपल्या ज्वारीला किंवा ऊसाला फळं कसं फुटतंय असं आपल्याला माहिती शेतकऱ्याला, प्रत्येक फळं फुटल्यागत ह्याला हे बघू शकता मित्रांनो। प्रत्येक कोंबाला हे निबर झाल्यामुळं हे बघू शकता असं फुटलेलं आहे मित्रांनो। कारण ह्याची जी क्षमतावरी वाढायची जर कमी झाली का तर ही बुडामधून अक्षरशः असं ठोंबाची ठोंब ह्याला बुडामधून येतात मित्रांनो। कारण ह्याचा फायदा काय होणार आहे की ज्याच्याकडं कुटी असो किंवा कुटी नसो मित्रांनो, तर ह्याचा फायदा होणार आहे की कुटी जर असेल तर त्यांच्या कुटीमध्ये पाल्याचं प्रमाण ही जास्त राहणार आहे। आणि दुसरा जी घास आहे का मित्रांनो, तर दुसऱ्या घासामध्ये काय होतं आहे की तुमच्या घासाची जी उंची जर जास्त झाली का तर त्या घासामध्ये उंची जास्त झाल्यानंतर तुमच्या घासाला खालून काहीच राहत नाही मित्रांनो, तर नुसती काडी राहते। आणि शेंड्याला फक्त जे ऊसाला कसं वाढ असतं म्हणजे शेंड्याला, तर त्या प्रमाणामध्ये तुमच्या त्या घासाला नंतर फक्त शेंड्याच्या 4 पानाळ्या राहतात मित्रांनो। ह्याला तसं होत नाही मित्रांनो, ह्याला बुडापासून भरपूर असं प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये एका फुटवा होऊन तुम्हाला भरपूर कुट्टीचं जे कुट्टीमध्ये जे पाल्याचं प्रमाण असतं का तर ते जास्त होतं आहे मित्रांनो। ह्याला खालून फुटवा पण लगे होतो आहे। तर ह्याचं
सांगण्याचा मुद्दा हेच की तुम्हाला जर घास लावायचा असेल मित्रांनो तर बुलेट 4G नावाचा घास तुम्ही लावू शकताय मित्रांनो. तर बघू शकता तुम्हाला आता इकडे पण दाखवतो होतं वारं जास्त सुटलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळं आपण शूटिंग दुसरीकडल्या बाजूनं करत होतो कारण म्हणलं तुम्हाला वाऱ्यामुळं आवाज यायचा नाही तर त्याच्यामुळं बघू शकता. आता इकडं ही किती पन्हाळी आहे मित्रांनो बघू शकता बाहेर ही तुम्हाला दाखवतो असं. तर ही बघू शकताय तुम्हाला इकडे दिसतंय मित्रांनो काळ्या रानाकडं किती अक्षरशः एक 4 फुटाच्या आसपास पन्हाळ्या ह्याच्या बाहेर आलेले आहेत मित्रांनो. तर बघू शकताय ह्या पद्धतीनं असा ह्या घासाची उंची मित्रांनो आता सध्याला इकडं 5 फूट आहे पोडी आणि इकडं जर म्हणलं तर एक 6-7 फूट इथं बघू शकता हे घासाची उंची आहे इथं सध्याला. इथून इकडं थोडं कमी आहे कारण तोडीत गेलेलं तिकडं समोर असतं मित्रांनो. समोर अजून खुज आहे कारण इकडून तोडीत गेलेलं असल्यामुळं तिकडल्या साईडला थोडं खुजत राहते मित्रांनो. तर पाठीमागून डबल बारीचा आपला घास तोडायला चालू आहे मित्रांनो. सध्याला उन्हाळ्यामध्ये पाऊस काळ झाल्यामुळं मित्रांनो ह्याला भरपूर प्रमाणामध्ये फुटवा होऊन व्यवस्थित असं खत टाकून आम्ही झोपलेलं आहे मित्रांनो. सध्याला इतका जर घास आलेला आहे मित्रांनो तर बघू शकता ह्याचं जर ठोंबडी जर बघितली का ह्याची तर ह्याच्यामध्ये 50 काड्याच्या जवळजवळ काड्या आहेत मित्रांनो बघू शकता. हे तुम्हाला दिसतंय पण अक्षरशः आणि ह्याची जर तेजपणा जर म्हणलं तर बघा हिरवागार असा तुम्हाला कुठंच भेटणार नाही मित्रांनो. तरी पण आपलं मुरमाडे रान आहे त्याच्यामुळं ह्याची जी पानाची जी साईज आहे का मित्रांनो तर ही थोडी कमीच आहे बरं का. तर ह्या पानाची साईज आहे का तर काळर जर रान असेल का तुमचं तर 4 बोटं असते मित्रांनो. तर ही निम्यानच साईज आहे ह्याच्यापेक्षा डबल साईज असते मित्रांनो कारण आपले हे रान तुम्हाला जर सांगायचं झालं तर हे बघू शकता मुरमाड रान आहे सगळे खडे दिसायला लागलेत आणि नांगर जर लावला का तर ह्याच्यामध्ये अक्षरशः असं मोरून बाहेर निघतोय मित्रांनो. तर सांगायचा मुद्दा एवढाच की जर काळं जर रान असेल का तुमचं तर तुमचा घास ही 4 बोटं म्हणजे 4 इंच जे म्हणतो का आपण तर 3-4 इंचाच्या जवळजवळ तुमच्या घासाची जी पन्हाळी का ते तुमच्या घासाचं पान मक्कासारखं होणार आहे. आणि मित्रांनो त्याच्यामध्ये काय आहे की काट्याचं प्रमाण कत्तही नाही मित्रांनो. तर तुम्हाला जर जवळून जरी दाखवलं का घासाच्या जे पान आहे का तर त्याच्या पानाच्या वरच्या पण बाजूनी बघू शकता इथं तर काटा एक पण नाही आहे मित्रांनो. ही बघू शकताय तुम्हाला मी काट्यासाठी दाखवायला लागलो आहे जवळून अक्षरशः. तर पानाच्या वरून तर बघितले तर खालून पण बघा मित्रांनो खालून पण तुम्हाला एक पण काटा दिसणार नाही. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच की आपल्या जनावरांसाठी ही घास एकदम असा उपयोगी आहे मित्रांनो. तर बघू शकता इकडं एक आपलं 300 फुटाच्या आसपास काकऱ्या आहेत ह्या घासाच्या. तर समोर तर काय दाखवायची गरज नाही तिकडं खुजं घास आहे. तर मित्रांनो ही घास आपल्या 2 जनावर आली तर एक उडत नाही मित्रांनो. तरी आपल्याकडं कुट्टी आहे निबर जरी झाला तरी त्या कुट्टीमुळं आपले जनावर हे खातेतच. तर सांगायचा मुद्दा एवढाच की जर घास निबर होत असेल तुमचा तर तुम्ही एक कुट्टी घेऊन त्याचा चांगल्या प्रकारे आपल्या जनावराला एक चांगलं पशुखाद्य म्हणून घालू शकता मित्रांनो. तर घासाचं एक दुसरं एक थोडं आपल्या शेतामध्ये जर त्याच्या कडीला जर काही लावित असेल का तर त्याच्या एक 4 फुटापर्यंत काही लावून मित्रांनो येत नाही त्याच्याजवळ काही. तर मित्रांनो हे वांग्याची झाडं आम्ही नंतर लावली होती सोयाबीन तर काय आलं नव्हतं त्याच्यामुळं. तर बघू शकताय आणि मित्रांनो ह्या घासामध्ये त्या जनावराला जी लागणारे अन्नद्रव्य पोषक द्रव्य जे असतात तर ते जास्त आहेत. तर मित्रांनो फॅट ही व्यवस्थित लागतं याला. आणि ह्याला जर लावायचं म्हणलं का मित्रांनो तर आम्ही ह्याला एक डोळाच लावला होता. तर एका डोळ्याची इतकाली झाली मित्रांनो आणि मधला अंतर एक 3-3.5 फुटाच्या जवळजवळ आहे. जास्त पण असलं तरी चालतं आहे मित्रांनो. तर बघू शकताय हे इतकाली उंच झालेले आहे मित्रांनो. तर ह्याला एक डोळ्या पण लावले तरी चालतं आहे मित्रांनो. बघू शकता इकडं पाठीमागं हे लगेच फुटलेलं आहे मित्रांनो बघू शकताय. इथून इथपर्यंत तोडीत आलेले आहेत तरी पण इतकं पाठीमागं फुटलेलं आहे हे. तर मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढाच की जर तुम्हाला जर चारा लागवड करायची असेल तर मित्रांनो ह्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या जनावरांसाठी एक चारा लागवड चांगल्या प्रकारे करून त्यांना व्यवस्थित असं निबर चारा न देता एक चांगला कवळा चारा तुमच्याकडे कुट्टी नसेल तरी ह्या घासाचा तुम्हाला उपयोग चांगल्या पद्धतीनं होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढाच की जर लावायचं असेल तर बुलेट 4G ह्या नावाचा घास लावा. चांगल्या रानावर जर असेल तर तुमचं 4 बोटाच्या आकाराची तुमची पन्हाळी ह्या पानाची जी साईज आहे ती होणार आहे मित्रांनो.
हे आमचं रान मुरमाडी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट करून आपल्याला नक्की कळवा. चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत वॉचिंग केल्याबद्दल धन्यवाद.